द रतन टाटा आय गॉट टू मीट. लेखक श्रीयुत जितेंद्र दाते. वाचक स्वर सुवर्णा बोडस. रतन टाटा अशांसारख्या महान व्यक्तीशी निगडीत माझे काही अनुभव. 2 दशकांपूर्वी लाँग आयलंड न्यूयॉर्कमधली नोकरी सोडून अमेरिकेत स्वतःच्या कारखानदारीचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी डेट्रॉईट मिशिगन इथं मी पोहोचलो. डेट्रॉईट ही जगाच्या वाहन उद्योगाची राजधानी. नॉर्थ अमेरिकेची थंडी म्हणजे जो अनुभवतो तोच जाणतो. डेट्रॉईटच्या एका मोठ्या ऑटो कन्व्हेन्शनमध्ये ज्यात जगातील नावाजलेल्या वाहन उद्योगातले महारथी आवर्जून येतात, अशा एका सोहळ्यात जाण्याचा योग आला. वाहन उद्योगातील नामांकित लोकांची भाषणं, भवितव्य वगैरे सर्व काही तिथे मला ऐकायला मिळणार होतं. मी पेड कॅटेगरीमध्ये म्हणजे पैसे भरून सोहळ्यात सहभाग असलेल्यांपैकी असल्यामुळं फार मागच्या ओळीत बसलेलो. दुपारच्या भोजन व्यवस्थेत सगळ्यांना एकत्र वावरता येण्याची संधी मिळायची. जेवणासाठी पैसे भरलेले असल्यामुळं खाण्याचा खूप उत्साह. पण तो दिवस नेमका गुरुवार आणि दत्त संप्रदायातला असल्यामुळं माझा उपवास. मी कच्च्या उपवासयोग्य कोशिंबिरी, फळं ह्यावर हल्ला केला. पण आधीच थंडी आणि त्यात ते थंडगार पदार्थ सोडून दिलं. पोटात कावळे चांगलेच ओरडायला लागले होते. तत्क्षणी निर्णय घेतला, आज उपवास दुपारीच सोडायचा. सरळ सर्व्हिंग काउंटरवर गेलो. पण आता दुसरीच अडचण. सगळ्या अन्नकृतीत मांसाहार, शुद्ध शाकाहारीत पण अंड्याचा उपयोग. पुन्हा पंचायत. इतक्यात काउंटर पलीकडे एक उंच टोपी घातलेली गहूवर्णी व्यक्ती दिसली. हे शेफ आहेत आणि दिसण्यावरून भारतातले आहेत असं वाटलं. त्यांना हातानं संकेत करत माझी अडचण सांगून आपुलकीनं ते इंडियन आहेत का असं विचारलं. त्यावर अतिशय करडेपणाने तो म्हणाला, नाही, मी श्रीलंकन आहे. त्यानं फारसा प्रतिसाद दिला नाही. काउंटरवर निराश होऊन इकडे तिकडे पाहत होतो. इतक्यात एक थाप पाठीवर पडली. वळून पाहिलं तर ज्या व्यक्तीस मी गुरु मानत आलो होतो तीच व्यक्ती समोर उभी. साक्षात रतन टाटा. मी संपलोच. भारावून जाऊन त्यांना नमस्कार केला. एकदम नाजूक आवाजात ते मला म्हणाले, होमिओपॅथिक औषध घेत असल्यामुळं तुला आणि मला सेम पथ्य आहेत. तुला जर सिंपल कमी स्पायसी अन्न मिळालं तर समोरच्या टेबलावर मी बसलो आहे, मला जॉईन कर. मला एकदम हुरूप आला. मी पुन्हा काउंटरकडे वळलो. बघतो तो काय, टाटा साहेबांचा आणि माझा संवाद ऐकून श्रीलंकन मास्टर शेफ माझ्यासमोर कमरेत वाकून उभे. मी लगेचच त्यांना फार दर्प नसलेलं आणि खूप साधं बॉइल्ड फूड टाटांकरता आणि मॅश्ड पोटॅटो विथ वॉर्म मिल्क फॉर मी म्हणजे उपवासिक फराळ असं सांगून हळू पावलं टाकत रतन टाटांच्या समोर अतिशय दबावाखाली हातांची वळकटी करून बसलो. पाय थरथरतच होते. त्यात अजून भर म्हणजे बसल्यावर त्यांनी जेवणाबद्दल विचारलं. शेफ स्वतः जेवण टेबलवर सर्व करणार असं मी सांगत असतानाच समोरून अजून एक नावाजलेली व्यक्ती आली. श्रीयुत पवन गोएंका, महिंद्रा ऑटोमोटिव्हचे सर्वेसर्वा. त्यांच्या आणि टाटांच्या गप्पा सुरू झाल्या. मी अधिकच गांगरून गेलो. कल्पना करा, रतन टाटा बसलेले, मी त्यांच्यासमोर आसनाधीश आणि पवन गोएंका उभ्या उभ्या गप्पा मारत थांबलेले. मी इकडे तिकडे बघतोय. अख्ख्या दालनातल्या लोकांच्या नजरा फक्त आमच्याकडेच होत्या. हुश. शेवटी एकदा सुटका झाली. शेफ जेवण घेऊन आल्यावरच. पवनजी ते पाहून निरोप घेऊन निघाले. मला गांगरून बसलेल्या अवस्थेत पाहिल्यावर रतन टाटा धीर देत म्हणाले, रिलॅक्स, व्हाय आर यू सो टेन्स. मी हळू आवाजात उत्तर दिलं, सर, गेटिंग टू मीट यू इज अ बिग ड्रीम कम ट्रू फॉर मी. आय एम अ व्हेरी ऑर्डिनरी बिझनेस पर्सन. त्यावर किंचित हसत
त्यांनी माझ्या घडवणुकीत दिलेला पहिला मोठा धडा. माझ्या कोटावरील एंट्री पासवर माझं आणि माझ्या व्यवसायाचं नाव वाचत ते म्हणाले, जितेंद्र, आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझा आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम हा कधीच खाली पडू देऊ नकोस. कितीही मोठा व्यावसायिक माणूस समोर आला तरी नाही. आज तूही ARJ कंपनीचा ओनर आहेस. तुझ्या आणि माझ्यामध्ये फरक इतकाच आहे की आमचा व्यवसाय काही पिढ्या कर्मसंपन्न आहे. तू नव्यानं सुरुवात केली आहेस. तू आणि मी एकाच लेवलवर आहोत. व्यवसाय हा कधीच छोटा नसतो. भले चहाची टपरी का असेना, सगळ्या व्यवसायांमध्ये जागतिक उन्नती करण्याची क्षमता असते. मी निःशब्द झालो. डोळे पाणावले. मला भावनात्मक झालेलं पाहून त्यांनी मी तिथे काय करतो हे विचारलं. आमच्या एका पेटंटेड ऑटोमोटिव्ह सिस्टीमचा प्रसार करण्यासाठी मी इथं आलोय असं सांगितल्यावर त्यांनी मला थोडक्यात फक्त 5 मिनिटात अधिक माहिती सांगण्याची विनंती केली. आणि पुढील 5 मिनिटं माझ्या व्यवसायाचा इतिहास बदलणार होती. संधीचा पूर्ण उपयोग करण्याच्या हेतूनं मी अतिशय सोप्या पद्धतीनं माहिती सांगितली. माझ्या तंत्रज्ञानानं वाहनाच्या वजनात, प्रदूषणात आणि किमतीत मोठ्या प्रमाणात घट होतेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहनाचा पेट्रोल डिझेलचा वापर बऱ्याच टक्क्यांनी कमी होतो. कौतुकानं भुवया वर करत टाटा म्हणाले, लुक्स अँड साऊंड्स इंटरेस्टिंग. दरम्यान भोजन दालनात फार तुरळक लोकं उरली होती. भाषणांचा पुढचा सेशन सुरू झाला होता. तंत्रज्ञानाची विस्तारित माहिती मला पाठव असं सांगून ते उभे राहिले. त्यांची बिझनेस कार्ड्स संपली असल्यामुळं फॅक्स नंबर आणि फोन नंबर त्यांनी लिहून घेतला. आमचे काही कस्टमर रेफरन्सेस झाल्यावर टाटांना माहिती पाठवण्याचं ठरवलं. पुढे साधारण 6 महिन्यानंतर भारतात गणपतीच्या दिवसामध्ये मी परतलो होतो. भारतातली कामं उरकल्यानंतर डायरीत लिहून ठेवलेला रतन टाटांचा नंबर शोधला. दुसऱ्या दिवशी फोनवरून त्यांच्या ऑफिसचा पत्ता घेतला. माझ्या तंत्रज्ञानाची संक्षिप्त माहिती रचना करून सरळ रतन टाटांना कुरिअर केली. 28 ऑगस्ट योगायोग म्हणजे माझा वाढदिवस त्या दिवशी पोस्टानं एक पत्र ऑफिस बॉय माझ्या टेबलवर ठेवून गेला. पाकिटावर टाटा ग्रुपचा लोगो. पोटात उत्सुकतेनं गोळा आला. त्या दिवशी वाढदिवस म्हणून आईनं औक्षण करताना कपाळावर लाल टिळा लावला होता आणि घामामुळं त्या टिळ्यातून लाल घामाचा ठिपका त्या पोस्ट पाकिटावर पडला. पाकिट उघडलं. आत रतन टाटांच्या स्वाक्षरीचं पत्र. पत्र वाचून सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला. रतन टाटांकडून हे पहिलं पत्र. पत्रात पुण्यातील त्या काळचं टेल्को आणि आत्ताचं टाटा मोटर्स इथे माझ्या तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. ज्या कंपनीच्या गेटवर एरवी गेट पास मिळवून आत 1 ते 2 किलोमीटर जाऊन भेट घेणं म्हणजे एक कसब होतं, त्याच गेटवर मला टाटा सुमोतून पिकअप आणि ड्रॉप मिळाला. आणि एका मोठ्या व्यावसायिक प्रवासाचा श्रीगणेशा झाला. अँड रेस्ट इज हिस्ट्री. त्यानंतर टाटांच्यात आणि माझ्यात बरेच पत्रव्यवहार झाले. त्यांचे गुरु CK प्रल्हाद, श्री रामदुराई, ज्यांनी TCS टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेससारखी जग्गड IT कंपनी जगात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवली, असे दिग्गज, तसंच V सुमंत्रण ह्या लोकांच्याही भेटी झाल्या. रतन टाटांनी माझ्यासारख्या साधारण व्यावसायिकाला एक अस्तित्व मिळवून दिलं. माझ्यात व्यवहार पारदर्शकता आणि दातृत्वाची भावना साकारली. माझा व्यवहार दृष्टिकोनच त्यांनी पूर्णपणे बदलून टाकला. गेल्या 2 दशकांच्या अप्रत्यक्ष मेंटॉरिंगमध्ये रतन टाटांकडून मी शिकलेली काही मूळ तत्त्व. नंबर 1, आपला आत्मसन्मान कधीच पडू देऊ नये आणि आपली तत्त्व सोडून कोणताही व्यवहार करू नये.
नंबर 2, व्यवसाय केवळ वैयक्तिक अथवा कंपनीच्या आर्थिक उन्नतीसाठीच मर्यादित असू नये. व्यवसाय एका सोशल व्हेइकलसारखा सर्व मनुष्य जातीच्या उन्नतीचा एक अहम भाग असावा. नंबर 3, पक्षी आणि प्राणी मात्रांचा पृथ्वीवर आपल्या इतकाच हक्क आहे, त्यांना आपल्या कुटुंब सदस्यांसारखंच वागवा. नंबर 4, जोडलेली चांगली माणसंच तुमची कंपनी आणि व्यवसाय मोठा आणि अजरामर करू शकतात. नंबर 5, कोणत्याही परिस्थितीत व्यवहारासाठी आपल्या भारत देशाच्या हिताचा विचार डावलून अर्थनिर्मिती करू नये. रतन टाटा कर्तृत्वानं मोठे पण स्वभावानं एकदम साधे. त्यांना मराठी आणि पुण्यनगरी याबद्दल खास आपुलकी. म्हणावं तर रतन आणि रत्न एका रेषेचाच फरक. नक्कीच आपल्या देशाचं हे रत्नच. तुम्हाला काय वाटतं? द रतन टाटा आय गॉट टू मीट. लेखक श्रीयुत जितेंद्र दाते. वाचक स्वर सुवर्णा बोडस.